नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सर्व सेमी आणि मराठी मीडियमच्या मुलांचा गणित आणि मॅथमॅटिक्सची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजेच 2025-26ची उत्तरासहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत. म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका हा प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवलेल्या अभ्यासायला मिळतील. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 9वीची गणित आणि मॅथमॅटिक्सची सेमी आणि नॉन सेमीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका सोडवू. चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे, आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 4 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 4 रिकाम्या जागा पर्यायी जागा दिलेल्या आहेत. 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिलं, अपरिमेय संख्या कोणती ते विचारले आहे. वर्गमुळात 5 बी पर्याय. दुसऱ्याचा सी पर्याय बरोबर आहे थीटा. त्यानंतर तिसरं, कर्णाची कोटी लिहायची आपल्याला, ती येते 6. चौथं, संच दिलेला आहे, कोणत्या प्रकारचा संच ते ओळखायचा आहे आपल्याला, तो संच आहे शांत संच. त्यानंतर प्रश्न दुसरा, 3 उपप्रश्न सोडवायचे 6 गुणांसाठी. पहिलं आहे, आकृतीवरून ते सोडवायचे आपल्याला. 2 आकृत्या दिलेल्या आहेत, तो संच या पद्धतीने सोडवा. दुसरं आहे, रिकाम्या चौकटीत अचूक संख्या लिहायचे. दिलेली संख्या ही सजातीय आहे की विजातीय आहे ते ओळखायचं आहे. तिसऱ्यामध्ये कोणताही एक संच यादी पद्धत व गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. बघा, ते दोन्ही पद्धती लिहून दाखवलेल्या आहेत. चौथं उदाहरण, दिलेल्या 2 संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. त्यानंतर गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न 4 गुणांसाठी. यातही पुन्हा 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. पहिले गाळलेली जागा, 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता 8 कोन तयार होतो, सी पर्याय. दुसऱ्याचा बी पर्याय आहे, 56 अंश. कोणाचं माप विचारले आपल्याला, कोन सीचं. त्यानंतर प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात, तो आहे एकच, उत्तर ए पर्याय. त्यानंतर 6व्याचा सी पर्याय बरोबर आहे 7, ए बी बरोबर 7. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, 3 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत वरती, एक्स वाय झेड आणि बिंदू य. दोन्ही उदाहरणं या पद्धतीने सोडवा. डी एक्स झेड काढायचा आहे आपल्याला, तो येतो 25. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये ए एम काढायचा आहे, तो येतो 4.
त्यानंतर एक संख्या रेषा दिली आहे तिसऱ्या उदाहरणामध्ये आणि त्या संख्या रेषेवरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ती उत्तरं या पद्धतीने सॉल्व करायचं आहे उदाहरण. त्यानंतर चौथं उदाहरण बघा. बिंदू P हा रेख CD मध्यबिंदू आहे आणि CD बरोबर 2.5 तर रेख CDची लांबी काढायची आहे. ती येते 5. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची गणित भाग 1 गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ किंवा वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.